मी राजेश जव्हार माहेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचा चेअरमन. आजपर्यंत मी जगदीश बियाणे, अभिषेक बियाणे आणि जयप्रकाश बियाणीला आत्तापर्यंत ऑनलाईन या नगदी 15 लाख रुपये दिले आणि आता त्यांची मागणी मला 50 लाख रुपये द्या आणि जर तुम्ही 50 लाख रुपये नाही दिले तर आम्ही गुंडाच्या हस्ते तुमचा म्हणजे तुम्हाला मारू या काही करू. या आमच्या जेलमध्ये आता एवढ्या ओळखी झाल्या आहेत की बघायचं काम नाही आहे. या आम्ही तुमच्यावर ॲट्रॉसिटी करू, विनयभंगाचा गुन्हा दाखल करू. आम्ही जेलमध्ये जाऊन आलेलो आहेत. आमच्या नादी तुम्ही लागू नका. आम्हाला पैसे पाहिजे, नाही तर तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला खलास करू, एवढी अशी आम्हाला त्यांनी धमकी दिलेली आहे. आणि सविस्तर मी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये पण अर्ज दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेलं आहे निवेदन. तुम्ही आता पण याला 15 लाख दिले, कशामुळे दिले होते? मानवतेच्या दृष्टिकोनातून मी यांना 15 लाख रुपये दिले होते. कधी काही कोणाचं काम पडायले, कोणी काही काम पडायले. जसं मागे 1-2 वेळेस त्यांचे म्हणजे मेडिकलचे काम होते, त्यावेळेस मी त्यांना मदत करत होतो. आणि जेव्हापासून मी त्यांची मदत बंद केली तेव्हापासून त्यांनी मला माझ्या बँकेच्या ब्लॅकमेलिंग करायला लागले माझ्या बँकेसाठी मला. आणि ते बँकेचे सभासद नाही, ठेवीदार नाही, डिपॉझिट नाही, त्यांच्या बँकेशी अर्थार्थी काही संबंध नसताना बँकेची नाहक बदनामी करतात ते लोक. तुमचे कोण नातेवाईक आहेत? आमचे नातेवाईक म्हणजे फार दूरहून नातेवाईक असे आजच काही नाही आहे. फार हां घरचे फॅमिली रिलेशन आहेत आमचे, त्यांचे होते, आता नाहीत ना, आता होते. धमकी देण्याचे काय नाव आहे? जयप्रकाश बियाणे, अभिषेक बियाणे आणि जगदीश बियाणे. ऐकलेल्या पोलीस प्रशासनानं कशा पद्धतीमध्ये तुमच्या अर्जावर कारवाई वगैरे केली? मी अर्ज दिला आहे, त्यांनी बहुतेक त्यांना बोलून काहीतरी समज दिली असं मला कळलं आहे. अजून मला पोलीस स्टेशननी बोलवलं नाही आहे अर्ज दिल्यानंतर. त्यांना समज दिल्याच्या नंतर परत तुम्हाला म्हणजे असं धमकावलं वगैरे असा काही प्रकार झाला? नाही, म्हणजे असं डायरेक्ट धमकावत नाही. असे 2 लोक कुठेतरी भेटतात, बघतात की असं ते मला मारतील, इशारेबाजी करायलेत, म्हणजे टॉर्चर करायलेत तुम्हाला. तुम्ही ते सांगितलं होतं की तुमच्या पतसंस्थेबद्दल अर्ज दिला होता? हो, त्यांनी एअर ऑफिसला दिला. ज्यांना मी पैसे बंद केल्यानंतर त्यांनी बँकेमध्ये एअर ऑफिसला अर्ज दिला DDRकडं की आमच्या बँकेत घोटाळा आहे 8 कोटीचा, इकडं तिकडं, म्हणजे काय खूप नाण्यावित त्यांनी आमच्यावर आरोप केले. मग आम्ही एअर ऑफिसला व्यवस्थित पत्र दिलं, त्यांचं समाधान झालं. पण बियाणी कंपनीचं समाधान न होता ते म्हटलं की आम्ही बँकेसमोर येऊन आत्मदहन करू. त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 4-5 लोक आले आमच्या बँकेत, सगळं इन्स्पेक्शन केलं आणि टोटल क्लीन चिट दिली आम्हाला बँकेला की असा कोणताच गैरव्यवहार आमच्या बँकेत झालेला नाही आहे, की हे सरासर ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. याच्यावर हे सिद्ध होत आहे. काय तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी काहीच नाही. आमच्या जीवाला काही कमी जास्त धोकावर काही झालं तर संबंधित या 3 लोकांना तुम्ही जिम्मेदार पकडण्यात यावा.